मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो आखातामध्ये अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष चाललेला आहे, या संघर्षामध्ये सध्या जरी शस्त्रसंधी असली, संघर्ष थांबलेला असला, तरी 22 एप्रिल हा शस्त्रसंधीचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यापूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी या आपल्याला घडताना दिसतायत. पाकिस्तानमध्ये, इस्लामाबादमध्ये ज्या टॉक्स झाल्या होत्या, ज्यामध्ये अमेरिकेचं प्रतिनिधिमंडळ, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांच्या अध्यक्षतेखाली गेलेलं होतं. इराणचं प्रतिनिधिमंडळ त्यांचे फॉरेन मिनिस्टर जे बागची आहेत त्यांच्या अंडर होतं आणि हे टॉक जे होते 21 तास ही पूर्ण चर्चा झाली आणि 21 तासानंतर ह्या चर्चा निष्फळ ठरल्या. याच्यातनं कोणत्याही पद्धतीने कसलाही आउटकम हा त्याच्यातनं बाहेर आलेला नाही आहे आणि त्यामुळे जे.डी. व्हॅन्स यांनी एक पद्धतीने इराणला एक धमकीच दिली होती की ही नक्कीच दुर्दैवी बाब आहे. पण ही इराणसाठी सगळ्यात जास्त दुर्दैवी बाब आहे आणि मग त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा एकदा इराणला धमकी देणारे अनेक ट्विट्स किंवा सोशल मीडियातले कॉमेंट्स हे पुन्हा एकदा यायला लागले आणि त्यानंतर अमेरिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. म्हणजे अमेरिकेने म्हणण्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो होता की स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड करण्याचा. मित्रांनो बघा, साधारणतः 28 फेब्रुवारीला हा संघर्ष सुरू झाला. 28 फेब्रुवारीनंतर 2च दिवसानंतर म्हणजे मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड केलं. ब्लॉकेड केलं म्हणजे तिथनं कोणतंही तेलाने भरलेलं किंवा नैसर्गिक गॅसनी भरलेलं कोणतंही जहाज स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं पास होणार नाही आणि जर होणार असेल तर त्याच्यावरती अटॅक केला जाईल. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्या त्याचा इन्शुरन्स काढायला तयार नव्हत्या आणि त्यामुळे ऑफिशियली जरी ते बॅन नसलं तरी कोणाचे धाडस झालं नाही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऑइल टँकर तिथनं निघण्याचा किंवा पास होण्याचा आणि त्यामुळे हे जे ब्लॉकेड होतं ते ब्लॉकेड उठवण्यासाठी, कारण त्याचा परिणाम हा ब्रेंट क्रूड ऑइलच्या जागतिक किमतीवरती झालेला होता. या किमती साधारणतः $72 $117 पर्यंत जाऊन पोहोचल्या. नंतर त्या पुन्हा कमी झाल्या होत्या, साधारणतः $98 पर्यंत आल्या होत्या, ज्या वेळेला शस्त्रसंधीची घोषणा मागच्या मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. मात्र ज्यावेळेला शस्त्रसंधी ह्या सगळ्या चर्चा इस्लामाबादमधल्या फेल ठरल्या, त्यानंतर त्या परत ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या, ज्या आज $105 प्रति बॅरल ही ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत आहे आणि आता ह्या किमती परत वाढण्याची शक्यता होती. म्हणून हार्मुझचं जे ब्लॉकेड होतं इराणकडनं झालेलं ते रिलीज करण्यात यावं, ते ओपन करण्यात यावं, इराणनी कोणत्याही पद्धतीची धमकी देऊ नये, ही अमेरिकेची सुरुवातीपासून मागणी होती. त्यासाठी इराणवरती वेगळ्या प्रकारचा दबाव टाकला जात होता. इराणकडनं 10 अटी टाकल्या गेल्या शस्त्रसंधीसाठी, अमेरिकेकडनं 2च टाकल्या गेल्या आणि त्यातली पहिली अट होती की स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड जे आहे, जे इराणनी केलं ते रिलीज करण्यात यावं आणि ज्यासाठी अमेरिकेचा अट्टहास होता तोच अमेरिका आता स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड हे करतो आहे आणि आता हे स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड ज्यांनी साधारणतः ते 2 दिवसांपूर्वी अंमलात आलं आणि आता त्याच्यातली परिस्थिती अशी झालेली आहे की हा पूर्णपणे ॲक्ट ऑफ वॉर आहे. म्हणजे याला एक पद्धतीने युद्धाचं आव्हान किंवा युद्धाची कृती असं म्हणून संबोधलं पाहिजेल आहे. ज्या अमेरिकेने आत्तापर्यंत गेल्या अनेक दशकांपासनं ऑइल सप्लाय चेन ही सुरळीत राहावी, स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड होऊ नये, किंबहुना सप्लाय चेन ज्या ज्या आहेत जगामध्ये महत्त्वाच्या, विशेष करून ऑइलच्या बाबतीमधल्या, त्या सुरळीत राहाव्या म्हणून आपली शक्ती वापरली. जगभरामध्ये मिलिटरी बेसेस तयार केले आणि हे एन्शुअर केलं की रिजनल असेल किंवा ग्लोबल पीस आणि सिक्युरिटी ही राहील. त्यासाठी अमेरिका वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्हेन्शन करत गेलं. अनेक ठिकाणी राजवटी अमेरिकेने पाडल्या, आपल्याला पुरस्कृत राजवटी त्या ठिकाणी आणल्या. अनेकदा मिडल ईस्टमध्ये म्हणजे इस्लामिक देशांमध्ये अमेरिकेचं डायरेक्ट, इनडायरेक्ट अनेकदा इन्व्हॉल्वमेंट झाली. ते का बरं झाली? की अशा प्रकारचं ब्लॉकेड होऊ नये आणि आता तोच अमेरिका स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड करतो आहे आणि यालाच मी यालाच ॲक्ट ऑफ वॉर असं म्हणून संबोधतो. आता मित्रांनो, याला एक फार मोठी आणि वेगळी कलाटणी मिळालेली आहे आणि ती कलाटणी अशी झालेली आहे की आता आखातामधला संघर्ष हा अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असा राहिलेला नाही आहे. आता हा संघर्षाने नवं रूप घेतलेला आहे आणि आता हा संघर्ष झाला अमेरिका विरुद्ध चायना आणि आता हा संघर्षाचं स्वरूप हे वाढायला लागलेलं आहे आणि समुद्रावरती हा संघर्ष आलाय जमिनीपासनं आणि समुद्रावरती आता अमेरिका आणि चायना हे समोरासमोर आलेत. मित्रांनो, स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड करण्याचा अमेरिकेकडनं, ट्रम्प प्रशासनाकडनं घेतला गेलेला जो निर्णय होता, हा इराणला वठणीवर आणण्यासाठी घेतला गेलेला नाही आहे. हा चायनाला काउंटर करण्यासाठी, चायनाला वठणीवर आणण्यासाठी किंवा चायनाबरोबरचे स्कोर सेटल करण्यासाठी अमेरिकेने घेतलेला निर्णय आहे. याचं कारण असं आहे
की इराणकडनं जी तेलाची निर्यात केली जाते, जगभरामध्ये जे तेलाचं उत्पादन होतं त्यापैकी ऑलमोस्ट 10% प्रोडक्शन हे एकट्या इराणमध्ये होतं आणि इराणकडनं जे तेलाची निर्यात होती त्याच्यापैकी 90% निर्यात ही चायनाला होती. त्यांचा सगळ्यात मोठा इम्पोर्टर किंवा सगळ्यात मोठा खरेदीदार इराणच्या तेलाचा कोणी असेल तर तो चीन आहे. आणि त्यामुळे ह्या 40 दिवसांमध्ये जगभरामध्ये हा प्रश्न विचारला जात होता. अभ्यासकांमध्ये ज्याची चर्चा होती की जो इराण लष्करीदृष्ट्या कोणत्याही पद्धतीने अमेरिकेबरोबर तुलना करू शकत नाही, तो इराण 40 दिवस या संघर्षामध्ये कसा टिकला, किंबहुना तो आता आपल्या टर्म्स आणि कंडिशन डिक्टेट करायला लागलाय. ही क्षमता इराणकडे आली कुठनं? तर ही क्षमता आली इराणला, जो सातत्याने मिलियन्स ऑफ डॉलर्स हे जे मिळत आहेत या तेलाची निर्यात करून प्रामुख्याने चीनकडनं जे मिळत आहेत आणि त्याच्यावरनं इराणला हा जो संपूर्ण संघर्ष आहे हा सस्टेन करणं, या संघर्षामध्ये टिकणं हे पॉसिबल होत आहे. याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की ज्या वेळेला हा शस्त्रसंधीचा काळ सुरू होता त्याच वेळेला चायनाकडनं इराणला एक नवी एअर डिफेन्स सिस्टम दिली गेल्याचं वृत्त आलं आणि डोनाल्ड ट्रम्प त्यामुळे प्रचंड चिडलेले होते. चायनाकडनं इराणला शस्त्रास्त्र दिली गेलेली आहेत. इराणकडनं या संघर्षादरम्यान हिंदी महासागरामधल्या दिओ गार्शिया या अमेरिकन बेसवरती म्हणा, जो ब्रिटिश बेस आहे, आता तो मॉरिशसकडे आहे, परंतु तिथं अमेरिकेचं नौदल आहे, अमेरिकेचं नाविक तळ आहे, त्याच्यावरती जे मिसाईल फायर केलं गेलं त्याची रेंज 4000 किलोमीटरची होती आणि हे मिसाईल प्रामुख्याने डॉंगफेंग या प्रजातीचं होतं, ज्याचं प्रोडक्शन हे चायनामध्ये केलं जातं. चायनाकडनं ते नॉर्थ कोरियाला दिलं गेलं आणि चायनाकडनंच ते मिसाईल जे आहे ते इराणला दिलं गेल्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. त्यामुळे चायना हा इराणला शस्त्रास्त्र पुरवतोय, पैसा पुरवतोय आणि त्यामुळे या संघर्षामध्ये इराण टिकून आहे. त्यामुळे इराणला चीनकडनं मिळणारी मदत ही तर खंडितच झाली पाहिजे आहे. परंतु या संपूर्ण संघर्षाचा फायदा हा प्रामुख्याने रशिया आणि चीनला जो होत होता तो अमेरिकेला बघवत नव्हता आणि त्यामुळे स्टेट ऑफ हार्मुजचा जो निर्णय अमेरिकेने घेतला होता हा इराणपेक्षा देखील चायनाला टार्गेट करणारा होता. आता स्टेट ऑफ हार्मुजचं ज्या ब्लॉकेड, ज्याच्या ठिकाणी अमेरिकेच्या वॉरशिप्स येऊन थांबलेल्या आहेत, अमेरिकेचा फायटर प्लेन्स आलेले आहेत, हेलिकॉप्टर्स आलेले आहेत, त्यांच्या ज्या सगळ्या यंत्रणा त्यांनी तिथं या सक्रिय केलेली आहे स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड करण्यासाठी. आता चायनाच्या वेसल्स किंवा चायनाची जहाजं जी तेलानी इराणकडनं निघालेली आहेत, तेलाचे बॅरल्स घेऊन, नैसर्गिक गॅसचे बॅरल्स घेऊन, अशा जवळपास 6 ज्या चायनाची जहाजं आहेत ती अमेरिकेने परत पाठवल्याचं खुद्द अमेरिकेने सांगितलेलं आहे. याचाच अर्थ चायनाचे जहाजं आता स्टेट ऑफ हार्मुजमधनं पास होत नाही आहेत. इराणकडनं जे तेल चायनाला मिळत होतं, नैसर्गिक गॅस चायनाला मिळत होता आणि ते घेऊन जाणारी जी जहाजं होती ती आता अमेरिकेकडनं अडवली जात आहेत आणि त्यामुळे चायना प्रचंड चिडलेला आहे. चायनाकडनं आता उघडपणे अमेरिकेबरोबर संघर्षाची भाषा केली जाते आहे आणि आता चायनाची नेव्ही ही याच्यामध्ये उतरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कारण अमेरिकन नेव्हीचा सामना करण्यासाठी चायना देखील आपलं नौदल हे आता सक्रिय करू शकतो, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोघांमध्ये सध्या शाब्दिक चकमकी ह्या मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. चायनाकडनं जे वक्तव्य आलेलं आहे मित्रांनो, ते ह्या संपूर्ण संघर्षाची गांभीर्य हे कम्युनिकेट करणारं आहे. चायनाने सांगितलेलं आहे की आम्ही पहिला शॉट फायर नाही करणार, मात्र अमेरिकेने जर पहिला शॉट फायर केला आमच्या विरुद्ध तर अमेरिका सेकंड शॉट फायर करण्यासाठी जिवंत राहणार नाही किंवा अमेरिका टिकणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आम्ही तयार करू. याचाच अर्थ असा आहे की जर अमेरिकेने चायनाला डिस्ट्रॉय केलं तर चायना देखील अमेरिकेला डिस्ट्रॉय करेल. आणि मित्रांनो, मी यालाच आंतरराष्ट्रीय संबंधांमधला एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणत असतो, ज्याला मॅड थिअरी असं म्हणतात. MAD, म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन. म्हणजेच काय की आता एक पद्धतीचा दहशतीचा समतोल तयार झाला आहे. अमेरिका आणि चायना हे बऱ्यापैकी तुल्यबळ आहेत आणि आता दोघांनी जर परस्परांवरती अटॅक केले तर दोघांचं डिस्ट्रक्शन हे ॲश्युअर्ड आहे. अशा प्रकारची परिस्थिती आता ही हिंदी महासागरामध्ये म्हणजे पर्शियन गल्फ आणि हिंदी महासागरमध्ये जो अरेबियन ओशन आहे त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि आता जर हा ब्लॉकेड कंटिन्यू राहिला
तर मित्रांनो लक्षात घ्या, कोरोना महामारीनंतर चायनाची इंडस्ट्रियल ग्रोथ जी आहे, ती आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. चायनाचं रिअल इस्टेटमध्ये पडझड सुरू झालेली आहे आणि जग जे पूर्णपणे चायनावर डिपेंडंट होतं, ग्लोबल सप्लाय चेनमधला ऑलमोस्ट 25% ग्लोबल सप्लाय चेन ही चायनावर डिपेंडंट होती. ती ऑलरेडी डिस्टर्ब झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चायनाला जे पूर्णपणे त्यांना जे आत्तापर्यंतचं ज्यांना हक्काचं तेल जे इराणकडनं ते गेल्या अनेक वर्षांपासून घेत होते, ते जर तेल आता बंद झालं, तर निश्चितपणे चायनाचा राग वाढणार आहे आणि आता इराण आणि इस्रायल दोन्ही बाजूला राहिलेले आहेत. आता चायना आणि अमेरिका समोरासमोर आलेले आहेत. दोघांनी एकमेकांना धमक्या द्यायला सुरुवात केलेला आहे. जर अमेरिकेने चायनाच्या जहाजांचं ब्लॉकेड अशाच पद्धतीने चालू ठेवलं, तर मात्र चायनाकडनं देखील त्यांचं नौदल, त्यांची ताकद ही समुद्रावरती उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि एक नवा संघर्ष जगाला पाहायला मिळेल. मित्रांनो, याच्यामधनं ह्या संघर्षाची व्याप्ती प्रचंड वाढणार आहे. हा काही इराण आणि अमेरिकेमधला संघर्ष नसेल, हा चायना आणि अमेरिकेमधला संघर्ष असेल, ज्यांच्या दोघांची पण ताकद मोठ्या प्रमाणावरती आहे आणि याच्यातनं अख्खी सप्लाय चेन ही डिस्टर्ब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी ऑलरेडी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आता इराणने रेड सीमध्ये जे सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेट किंवा समुद्रधुनी आहे, ज्याला बेब ऑफ मॅन्डेल असं म्हणतात, त्याला ब्लॉकेड करण्याचं ऑलरेडी हालचाली सुरू केल्या आहे. त्या स्वरूपाची जबाबदारी हौती ह्या इराण पुरस्कृत संघटनेला दिली गेलेली आहे आणि जर रेड सीमधलं बेब ऑफ मॅन्डेलचं ब्लॉकेड झालं, ह्या समुद्रधुनीचं ब्लॉकेड झालं, तर युरोपला होणारा सगळा तेलाचा जो सप्लाय आहे, हा गल्फकडनं जो युरोपला सप्लाय होतो, तो पूर्णपणे ठप्प होणार आहे आणि त्यामुळे युरोपचा देखील या सगळ्या गोष्टींमधनं प्रचंड त्रास जो आता युरोपला वाटत नाही आहे फारसा, तो आता नंतर सुरू होणार आहे. त्यामुळे ह्या संघर्ष येत्या काळामध्ये आणखीन याची व्याप्ती वाढेल की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक नवा संघर्ष याच्यामध्ये आकाराला येतोय. एकीकडे अमेरिका आहे, दुसरीकडे चायना आहे. अजूनही या सगळ्यांमध्ये रशिया हा एक सायलेंट स्पेक्टेटर आहे. परंतु जर चायनाची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये झाली, तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रशियाची देखील या संघर्षामध्ये इन्व्हॉल्वमेंट होणार आहे आणि आखाताचा संघर्ष जो आता जमिनीवरनं समुद्रावरती आलाय, हा केवळ आखातापुरता मर्यादित राहणार नाहीये, तर याला एक मोठ्या व्यापक संघर्षाचं किंबहुना महायुद्धाचं रूप देखील येऊ शकतं.